अस्वस्थ होत मी तिच्या चेहऱ्याकडं निमूटपणे बघत राहिले. प्रभा, इतर मुलींप्रमाणे आपलंही लग्न व्हावं, संसार करावा असं मला वाटत नाही का ग? माझी पण स्वप्न आहेत, आशा, आकांक्षा आहेत. सगळ्यांना आईबाबांबद्दल सहानुभूती वाटते. आई बाबा देखील आल्या गेल्याजवळ कधी एकमेकांशी बोलून मन मोकळं करतात. पण मी काय करू? माझ्या स्वप्नांबद्दल, माझ्या इच्छा आकांक्षांबद्दल मी कोणाशी बोलू? तूच सांग, काय कमी आहे माझ्यात? चांगला पगार आहे, दिसायला देखणी नसली तरी चार चौघात उठून दिसते मी, पण लोकांच्या हावरेपणाची शिक्षा भोगते. प्रत्येक जण हेच विचारतो, लग्न कधी करणार आहेस? जमलं की नाही अजून कुठं? जेव्हा आजूबाजूचे लोक बिचारी म्हणून माझ्याकडे पाहतात ना, तेव्हा मस्तकात तिडीक उठते बघ. घरी आईबाबांना जो कोणी भेटायला येतो तो हेच म्हणतो, भाऊसाहेब, अहो आपण मुलीकडचे, तेव्हा थोडासा कमीपणा घेतला असता तर आत्तापर्यंत सगळं काही ठीक झालं असतं. हे सगळं ऐकून ऐकून थकून गेलीये मी. सगळे माझ्यासाठी स्थळ बघण्याचा प्रयत्न करतात किंवा तसं दाखवतात तरी. तूच सांग प्रभा, माझं लग्न न होणं यात माझा काय अपराध आहे? सगळ्या लोकांच्या नजरेत मी बिचारी झालीये ग. प्रत्येक जण सहानुभूतीच्या नावाखाली टोचे मारत असतात, पण कोणी स्पष्टपणे सांगत नाहीत की खरंच माझं चुकलंय का? हे सगळं बघून ऐकून चिडचिडेपणा नाही येणार तर काय? आईबाबांचे ओढलेले चेहरे पाहून मला स्वतःला अपराधी वाटते. तिला दम लागला होता. मनातलं सगळं बोलून झाल्यावर ती शांत बसली. मी तिला बळच पाणी प्यायला लावलं. थोडा वेळ शांततेत गेल्यावर मी तिला हळूच म्हटलं, लीना, अगदी मनापासून खरं सांग, तुझ्या पाहण्यात असं कुणीच नाहीये का जो तुला आवडलाय किंवा तू त्याला आवडलीयस, जे त्याच्या वागण्या बोलण्यातून तुला जाणवलंय? थोडं संकोचतच लीना म्हणाली, आहे एक जण. माझ्या कंपनीत माझ्या बरोबरच असतो. तो छान समजूतदार तर आहेच, पण आमच्या आवडीनिवडी सुद्धा एकमेकांशी छान जुळतात. त्याच्यासोबत असताना वेळ कसा जातो ते कळतच नाही. जेव्हा त्याच्यासोबत असते ना, सगळ्या त्रासांचा विसर पडतो बघ. त्याला देखील मी आवडत असावी म्हणण्यापेक्षा खात्रीच आहे माझी. एवढं सगळं आहे तर तू त्याला लग्नाबद्दल का विचारत नाहीस? मी असं म्हणताच तिचा चेहरा कावराबावरा झाला. अगं, जर त्याच्याकडून नकार आला तर मी तो सहनच करू शकणार नाही. माझ्या रखरखत्या आयुष्यात त्याची सोबत सावलीसारखी वाटते. त्याचा मोठा आधार वाटतो मला. त्याला माझं लग्न मोडल्याबद्दल काहीही सांगितलं नाहीये मी. भीती वाटते ग, तो पण मला सोडून गेला तर माझं आयुष्य वैराण वाळवंटासारखं होऊन जाईल. घाबरू नकोस लीना, आपण यातून नक्कीच मार्ग काढू. तू त्याला संध्याकाळी मॉडर्न कॅफेमध्ये बोलव. आपण त्याच्याशी बोलून तर बघू. किती दिवस लपंडाव खेळत राहणार? काय होईल ते होईल, पुढचं पुढं. संध्याकाळी नक्की भेटू असं म्हणत मी लीना व तिच्या आईचा निरोप घेतला. ठरल्याप्रमाणे ठरल्या वेळी आम्ही दोघीही कॅफेमध्ये पोहोचलो. 5च मिनिटात तो समोरून आला. लीनाने राहुल, माझा ऑफिसमधला कलीग, अशी ओळख करून दिली आणि माझीही बालमैत्रीण म्हणून त्याच्याशी ओळख करून दिली. औपचारिक गप्पा झाल्यावर मी लीनाची आधीपासून थोडक्यात माहिती सांगितली. त्याबरोबर तो ताडकन उभा राहिला. रागावला की काय असा विचार करत आम्ही दोघीही उठून उभ्या राहिलो. दुसऱ्याच क्षणी हसत हसत त्याने आम्हाला बसायला सांगितलं. स्वतःही बसत तो म्हणाला, हो, मला हे सगळं आधीपासूनच माहीत आहे. हेमंत म्हणजे ज्या मुलाबरोबर लीनाचं लग्न मोडलं त्याचा नातेवाईक आहे मी. जेव्हा मला समजलं की हेमंत व त्याच्या वडिलांनी ऐन लग्नाच्या दिवशी जादा पैशांची मागणी केली आणि न दिल्यास हे लग्न होणार नाही असं सांगताच
खुद्द नवऱ्या मुलीने भर मंडपात स्वतःच लग्नाला ठामपणे नकार दिला तेव्हाच त्या मुलीला बघण्याची इच्छा अनावर झाली. फसवणुकीनंतरही नागिणीसारखी फणा उभारणारी जिद्दी हुशार मुलगी मी तेव्हाच मनातून बायको म्हणून पसंत करून टाकली. तिच्याबद्दलची माहिती घेऊन मुद्दामच मी ह्या शहरात ह्या कंपनीत जॉब धरला. लीनाशी मैत्री वाढवली. पण मला तिला लग्नाबद्दल विचारण्याची हिंमतच झाली नाही. न जाणो भर ऑफिसात वा भर रस्त्यात तिने मला मारलं बिरलं तर. आणि माझ्याबाबत म्हणत असाल तर मी आत्ता इथे या क्षणी सुद्धा लग्नाला तयार आहे. आणि माझ्या घरच्यांबद्दल म्हणत असाल तर त्यांना पूर्ण कल्पना आहे आणि त्यांचा पूर्ण पाठिंबा सुद्धा आहे. पण लीनाचं काय? मी तिला पसंत आहे का? त्याने हे सगळं एका दमात सांगून टाकलं. आम्हाला तर आश्चर्याचे धक्केच बसत होते. मी गोंधळून लीनाकडे बघितले, ती पण बावचळून राहुलकडे बघत होती. आणि राहुल मिस्किलपणे आमच्याकडे. मी लीनाच्या खांद्याला धरून हलवताच ती भानावर आली आणि लाजून खाली मान घातली. तिच्याकडे बघत राहुल मला उद्देशून म्हणाला, बरं झालं ताई, तुमच्यामुळे लवकर निर्णय लागला, नाहीतर अजून किती तपश्चर्या करावी लागली असती कोणास ठाऊक. मी हसतच दोघांना तेथेच कॉंग्रॅच्युलेशन्स केलं. आणि मग त्या नवथर जोडीसोबत माझीही वरात लीनाच्या घरी आली. आणि मग ते उदासलेलं घर, लीनाचे आई बाबा सगळे एकदम टवटवीत प्रसन्न झाले. माझा तर भाव चांगलाच वधारला होता. लीना आणि राहुल एकमेकांच्या भावविश्वात रंगले. दोघांनीही मला लग्न होईपर्यंत थांबण्याची विनंती केली. पण लग्नाला परत येईन असं म्हणून मी त्या दोघांचा निरोप घेतला. कारण मी स्वतःच सासरी जायला उतावीळ झाले होते. कारण मी इथे केवढा मोठा पराक्रम केला ते तिखट मीठ मसाला लावून नवऱ्याला सासरी सगळ्यांना सांगून खूप मोठी शाबासकी मिळवायची होतीच. शिवाय आमच्या ह्यांच्या डोळ्यातलं माझं कौतुक डोळे भरून पाहायचं होतं ना मला. मित्रमैत्रिणींनो, आशा करते ही सुंदर कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. या सुंदर कथेचं सर्व श्रेय लेखिकेचंच आहे. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.